बाबा हा फ्रॉड कॉल आहे. पोटचा मुलगा ओरडून सांगत होता, पण आई वडील घाबरले होते. स्क्रीनवर स्वतःला समोर ANI अधिकारी म्हणवणारे लोक. व्हिडिओ कॉल सुरू, आवाज कडक. तुमचा नंबर दहशतवादी कारवायांमध्ये वापरला गेलाय. 300 कोटींचा घोटाळा, तुम्हाला डिजिटल अटक करण्यात येते. एवढं ऐकताच आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. कॉल कट करायची परवानगी नाही, कुणाशी बोलायचं नाही. घरातील दागिने, बँक खाते, मालमत्ता, एक एक माहिती विचारली जाऊ लागली. भीती इतकी वाढली की त्यांनी सर्व काही सांगायला सुरुवात केली. बाजूलाच उभा असलेला 13 वर्षाचा तन्मय सतत सांगत होता, बाबा हा फ्रॉड आहे. पण भीतीच्या सावटाखाली आई वडील काहीच ऐकत नव्हते. समोर स्क्रीनवर बनावट अटक वॉरंट आणि प्रत्येक सेकंदागणित वाढत चाललेला ताण. आता पुढे काय होणार? पैसे जाणार का? कुटुंब अडचणीत येणार का? पण अचानक तन्मयच्या डोक्यात एक युक्ती चमकली. त्यानं शांतपणे वडिलांना सांगितलं, थोडा वेळ फोन फ्लाईट मोडवर टाका, कॉल कट होणार नाही. भीतीत असलेल्या वडिलांनी मुलाचं ऐकलं आणि जसा फोन फ्लाईट मोडवर गेला तसा कॉल गायब. स्क्रीन काळी. काही क्षणासाठी शांतता, आणि त्या शांततेतच वाचलं एक संपूर्ण कुटुंब. तन्मयनं तात्काळ पोलिसांना फोन केला. तेव्हा समजला हा सगळा डिजिटल अरेस्टचा मोठा सायबर सापळा होता. थोडीशी चूक झाली असती तर आयुष्यभराची कमाई एका क्षणात गेली असती. पण 13 वर्षाच्या मुलानं प्रसंगवदनानं मोठी फसवणूक टाळली. आता प्रश्न तुमच्यासाठी, उद्या असा कॉल तुमच्याकडे आला तर तुम्ही ओळखाल का की तुम्हीही डिजिटल अटकेत अडकणार?